मराठी सिनेमा सध्या आपला सुवर्ण काळ अनुभवतोय। 2026 सालचा मे महिना मराठी इंडस्ट्रीसाठी फार लकी ठरलाय। आधी राजा शिवाजी आणि नंतर देऊळ बंद 2 या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली। ज्या महिन्यात IPL सुरू असल्यामुळे बॉलिवूडवाले सुद्धा त्यांचे हिंदी सिनेमे रिलीज करायला घाबरतात, त्या महिन्यात मराठी इंडस्ट्रीने 2 ऑल टाइम ग्रॉसर्स दिलेत, 2 ब्लॉकबस्टर सिनेमे दिलेत। राजा शिवाजी आणि देऊळ बंद 2 या सिनेमांनी ऐतिहासिक कमाई करत मराठी सिनेमाची ताकद यावेळी दाखवली आहे। या वर्षात 5 महिन्यात 5 मराठी सिनेमे सक्सेसफुल झाले आहेत आणि हा रेट बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीपेक्षा जास्त आहे। कोणते आहेत ते सिनेमे? देऊळ बंद 2 आणि राजा शिवाजीने कसा घडवला इतिहास आणि आता इथून पुढे येणाऱ्या वर्षात मराठी इंडस्ट्रीमधून असे कोणते सिनेमे येणार आहेत जे असाच परफॉर्मन्स दाखवू शकतात, हे सगळं सविस्तर सांगतो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती। आधी बोलूया देऊळ बंद 2 विषयी। 2015 साली प्रवीण तरडे यांनी देऊळ बंद या सिनेमातून पदार्पण केलं होतं। तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण बाहुबली, बजरंगी भाईजान आणि दृश्यम या 3 सिनेमांसोबत देऊळ बंद थिएटरमध्ये सुरू होता आणि एवढी भयंकर कॉम्पिटिशन असूनही देऊळ बंद सुपरहिट झाला आणि बॉक्स ऑफिसवर 20 कोटींची कमाई केली। प्रवीण तरडे यांनी या सिनेमाचा दुसरा भाग 2026 साली प्रदर्शित केला, तेव्हा हाईप नक्कीच होती, पण IPL सुरू असताना आणि बॉक्स ऑफिसवर राजा शिवाजीची घौडदौड आधीच सुरू असताना हा सिनेमा किती चालेल याबद्दल अनेकांना जरा शंकाच होती, पण या सिनेमाने सगळ्या शंकांचं रोखठोक उत्तर दिलं, यशस्वी होऊन 13 दिवसात या सिनेमाने 50 कोटींपेक्षा जास्त नेट कमाई करत आणि जगभरात 60 कोटींपेक्षा जास्त ग्रॉस कमाई करत ब्लॉकबस्टरचा टॅग मिळवला। अजूनही हा सिनेमा चांगला परफॉर्म करतोय। विशेष म्हणजे 31 मेच्या दिवशी IPLची फायनल असताना सुद्धा देऊळ बंद 2 चे 40% शोज महाराष्ट्रात हाऊसफुल होते। यावरून अंदाज येतो की हा सिनेमा प्रेक्षकांनी कसा उचलून धरलाय। कंटेंट चांगला असेल तर मराठी सिनेमे छप्परफाड परफॉर्मन्स देतात आणि प्रेक्षक सुद्धा भरभरून सिनेमे बघतात। ही गोष्ट आपल्याकडच्या निर्मात्यांना, दिग्दर्शकांना कळायला हवी। आता बोलूयात राजा शिवाजी या सिनेमाविषयी। राजा शिवाजी हा सिनेमा 1 मेला प्रदर्शित झाला होता। रितेश देशमुख यांची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमात अनेक हिंदी कलाकार होते। सिनेमाची चर्चा सुद्धा मोठी होती। या सिनेमाने मराठीमध्ये 70 कोटींचं कलेक्शन केलं, हिंदीमध्ये 25 कोटी, असं करून भारतात या सिनेमाची एकूण नेट कमाई झाली 95 कोटी रुपये। ओव्हरसीजचे 4 कोटी ॲड केल्यास 100 कोटी रुपयांचा नेट कमाईचा पल्ला या सिनेमाने गाठला, ज्याचं टोटल ग्रॉस कलेक्शन 125 कोटींच्या जवळ जातं। याबरोबरच या सिनेमाने हिंदी भाषेत सर्वाधिक कमाई करणारा मराठी सिनेमा होण्याचा मान मिळवला। चित्रपटाची पोस्ट रिलीज हाईप चांगली होती, प्रमोशन चांगलं होतं, अजय अतुल यांचं संगीत गाजलं होतं। चांगल्या वर्ड ऑफ माउथमुळे हा सिनेमा प्रेक्षकांना आवडला आणि एक मराठी सिनेमा म्हणून सिनेमाने आपल्या इंडस्ट्रीचं नाव मोठं केलं। जरी हा सिनेमा सैराटचा रेकॉर्ड मोडू शकला नसला तरी राजा शिवाजीची बॉक्स ऑफिस कमाई कौतुकास्पद आहे। सैराटने 4 कोटींच्या बजेटमध्ये 100 कोटींचं नेट कलेक्शन फक्त एकाच भाषेत केलं होतं। राजा शिवाजीचं बजेट आधी 100 आणि नंतर 75 कोटी सांगण्यात आलं, तरी सिनेमाने अनेक अमराठी प्रेक्षकांना मराठी सिनेमा आणि तोही महाराजांच्या इतिहासावर बनलेला पाहायला भाग पाडलं। शिवाय हा 2026चा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा हिट मराठी सिनेमा सुद्धा झालाय। राजा शिवाजी आणि देऊळ बंद 2 विषयी बोलताना आपण क्रांतिज्योती विद्यालय या सिनेमाविषयी बोलायलाच हवं। 1 जानेवारी 2026ला रिलीज झालेला हा सिनेमा या वर्षीचा पहिला हिट भारतीय सिनेमा होता। हेमंत ढोमे यांनी वर्षाची सुरुवात मराठीला एक हिट सिनेमा देऊन केली। कॉमेडी, ड्रामा आणि स्ट्रॉंग सोशल मेसेज असा परफेक्ट मिक्स असलेल्या या सिनेमाने 4 कोटींच्या बजेटमध्ये भारतात 30 आणि जगभरात 32 कोटींची कमाई करत ब्लॉकबस्टरचा टॅग मिळवला। क्रांतिज्योतीच्या लगेच नंतर 16 जानेवारीला प्रदर्शित झालेला केदार शिंदेंचा अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई हा सिनेमा या वर्षीचा मराठीतला दुसरा हिट सिनेमा ठरला। अगदी कमी बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 10 कोटींची कमाई केली होती। याशिवाय समीर पाटील यांच्या सुपर डुपर या सिनेमाने सुद्धा जगभरात 4 कोटींची कमाई करून बजेट वाईज चांगलं परफॉर्म केलं होतं। सुरुवातीला स्लो स्टार्ट घेतलेल्या या सिनेमाने लाँग रनमध्ये चांगलं सस्टेन केलं। हे होते यावर्षीच्या पहिल्या 5 महिन्यातले 5 हिट मराठी सिनेमे। गंमत म्हणजे यावर्षी हिट झालेल्या सिनेमांच्या आकडेवारीत मराठी इंडस्ट्री तेलुगू आणि मल्याळम यांच्या पुढे आहे। दोन्ही इंडस्ट्रीचे फक्त 3च सिनेमे मेजर सक्सेस मिळवू शकले, पण मराठीत हा आकडा 5 आहे। यावरून आपल्याला अंदाज आलाच असेल की मराठी इंडस्ट्री पुन्हा एकदा सुगीचे दिवस पाहते। यापूर्वी अशी फेज 2022च्या उन्हाळ्यात आली होती, जेव्हा लॉकडाऊनमध्ये बनलेला लॉट क्लिअर होत होता। त्यावेळी धर्मवीर, हंबीरराव, चंद्रमुखी, पावनखिंड, पांघरुण आणि शेर शिवराज असे अनेक सिनेमे हिट झाले होते। आताही परिस्थिती अशीच आहे, पण हे मोमेंटम पुढे चालूच ठेवावं लागेल, तरच इंडस्ट्री मोठी होऊ शकेल। दरवर्षी मराठीत एका वर्षात 5 ते 6 यशस्वी सिनेमे येतात। यावर्षी हे पहिल्या 5 महिन्यात झालं असल्यामुळे आनंद तर आहेच, पण जबाबदारी अजून मोठी आहे, कारण साऊथमध्ये हेच प्रमाण दरवर्षी कमीत कमी 20 सिनेमांचं आहे। येत्या काळात मराठीमध्ये अजून किमान 5-6 हिट सिनेमे आले तर इंडस्ट्रीला याचा मोठा फायदा होऊ शकतो। जून महिन्यात तुंबाडची मंजुळा आणि घबाडकुंड या 2 सिनेमांची चांगली हाईप झाली आहे।
तुंबाडची मंजुळा हा मल्टीस्टारर सिनेमा आहे, पण घबाडकुंड या सिनेमाच्या भोवती विशेष चर्चा आहे. हॉरर जॉनराचा हा सिनेमा मराठीतलं पहिलं युनिव्हर्स म्हणून मार्केट केला जातोय. हाईपवर खरा उतरला तर हा सिनेमासुद्धा हिट ठरू शकतो. शिवाय नागराज मंजुळे यांचा खाशाबा हा सिनेमासुद्धा गॅरंटेड हिट आहेच. आता हे सगळे मराठी सिनेमे का चालले याचा एक अंदाज घेतला तर लक्षात येतं की प्रेक्षकांमध्ये आता मराठी सिनेमाविषयी आत्मविश्वास येऊ लागला आहे. एक काळ होता जेव्हा मराठी प्रेक्षक स्वतः मराठी सिनेमे थिएटरमध्ये बघायला कचरत होते. OTTवर येईल नंतर बघू असा विचार केला जायचा. पण आता परिस्थिती बदलली आहे, कारण लोकांना जाणवलं आहे की आपण जर स्वतःच आपल्या सिनेमाला पाठिंबा दिला नाही तर मोठे सिनेमे तयारच होणार नाहीत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मार्केटिंग. आधी मराठी सिनेमाचं प्रमोशन मर्यादित असायचं, पण आता सोशल मीडिया, यूट्यूब, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपच्या काळात वर्ड ऑफ माउथ पूर्वीपेक्षा 1000 पट वेगाने पसरतो. राजा शिवाजी आणि देऊळबंद 2 या दोन्ही चित्रपटांना याचा प्रचंड फायदा झाला. लोकांनी स्वतः चित्रपटाची जाहिरात केली. साऊथ इंडस्ट्रीबद्दल बोलायचं झालं तर एक गोष्ट लक्षात येते की साऊथमध्ये मोठे ब्लॉकबस्टर्स येतात, पण अनेकदा त्यांच्यात मोठं बजेट आणि स्टार पॉवर असते. मराठी सिनेमाने मात्र कमी बजेटमध्ये प्रेक्षकांशी भावनिक कनेक्शन निर्माण करण्याचा मार्ग निवडला आहे. त्यामुळे प्रत्येक यशस्वी मराठी चित्रपट इंडस्ट्रीला आणखी मजबूत करतो. तुम्ही यातले कोणते सिनेमे पाहिले, तुम्हाला यातले कोणते सिनेमे आवडले आणि येणाऱ्या काळातल्या कोणत्या मराठी सिनेमांविषयी तुम्ही उत्सुक आहात ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा लगाव बत्ती.